संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगातून संतांना विनवणी करतात. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबाराय संतांना शरण जातात, याचा अर्थ संतांचं वर्णन करतात. या जगामध्ये संतांचं वर्णन फक्त संतच करू शकतात, बाकीच्याचं काम नाही. एक म्हणला माझ्याकडे लय शब्द आहेत, तिकडे पुस्तकले इकडे येडेवाणी करू नको. हा शाब्दिक माणूस संतांचं वर्णन करू शकत नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते, नाही येते, नाही येते. बहु दुर्गम जरी झाली मैसगा, शाब्दिकाचे काम नाही येते, नाही येते, नाही येते. बहु दुर्गम जरी झाली मैसगा. संताचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम, शब्द ज्ञानाचं हित काम नाही, तो पोचूच शकत नाही. संतांचा महिमा फक्त संत सांगू शकतात. विठ्ठल तुम्ही म्हणले देव, देव सुद्धा नाही. उद्धव बापू देव सुद्धा संतांचं वर्णन करायला गेला, निम्यातच फसला. देव बी वर्णन करायला गेला संतांचं, आत्मज्ञाने चोखडी इथपर्यंत वर्णन केलं. पुढे देवाचा पाय घसरला, संत जी माझी चरुपडी. म्हणजे आत्मज्ञानाने जी शुद्ध आहेत, पवित्र आहेत, ते संत आहेत. पण पुढे काय म्हणले, संत माझी रुपडी, म्हणजे संत माझीच रूप आहेत. मग आता इथं संताचं वर्णन करता का? तुमचं वर्णन करायला गेले कुणाचं? संताचं. करून कुणाचं बसले? स्वतःचं. देव सुद्धा संत वर्णन करू शकत नाही. विडल हो, कारण भक्ताचा महिमा करण्यासाठी भक्तच व्हावं लागतं. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, 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 भक्ताची जाणती. दुर्लभ त्यागती आणि काशी, दुर्लभ त्यागती आणि काशी, दुर्लभ त्यागती आणि पक्काचा आवाज, दुर्लभ त्यागती आणि काशी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची जाणती, जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची जाणती, जाणती, भक्ताचा महिमा फक्त आणि फक्त भक्त जाणू शकतं. देवाचं सुद्धा काम नाही. विडल बसणाऱ्या जरा फ्रेश बसा बरं, का चाले ऐकून दाडपान येतंय. अशी जीव मुठीत घालून बसले तर आता काय होतंय रे बाबा, बॉम्ब पडल्यावरच असं मोकळं बसा जरा, हातानं टाळी मुखानं नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम. विडल टाळी टाळी टाळ. हो, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ त्यागते आणि कसे. त्या अनेक शब्दामध्ये मग जगातले सगळे विषय आले. फक्त भक्तच भक्ताचं श्रेष्ठत्व सांगू शकतात. आजच्या अभंगातून तुकोबाराय संतांना विनंती करतात. आवाज मॉनिटरला. गोमटे ते करा माझे, बहारोजे तुम्हाशी. संतांना विनंती करतात की तुम्ही माझं गोमट करा. पण गोमट करण्याच्या अगोदर शब्द टाकले आता तुम्ही कृपावंत. आता शब्द आला याचा अर्थ तुकोबाराय आधी बऱ्याच ठिकाणी जाऊन आले, मग शेवटी संताकडे आले. कारण आता शब्द आला म्हणजे ह्याच्या अगोदर काहीतरी प्रकरण घडलेलं आहे. विठ्ठल
पसायदानाची सुरुवात आहे आता विश्वात्मके, पण त्याच्या अगोदरची होई धर्म कीर्तन सिद्धीस नेले, ज्ञानेश्वरीचा शेवट आणि पसायदानाचा सुरुवात, मध्ये शब्द टाकलाय आता. दोन प्रसंग जोडायचे असतील तर आता शब्द टाकावं लागतो. एक जणाला पैशाची गरज होती, गावानं रुपये दिला नाही, कारण हे भिकारीच होता ना. पैशावाल्याला लोक पैसे देतात, गरीबाला या जगात कुणी वाली नाही. गावात कुणी पैसे, आणि ह्याची बी क्वालिटी हे बुडव्या होता. हा, आणि घेताना माणसं लय गोड बोलते तो. हे असं असतं का? तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला, तुम्हीच तारू शकता. आणि महिन्यात देतो म्हणणारी तर वर्षभर देत नाहीत. चांगला अनुभव आहे लोकांना, ती देतच नाहीत. हा, परत चोरट्यासारखं आपल्यालाच मागावं लागतं मायबाप. आणि हो माघारी देत नव्हतं, त्याच्यामुळे गावात कोणी पैसे देणार. बँकेला ह्याची लायकी माहिती, बँकेने रुपये पतसंस्थेने हाकलून लावला. सगळीकडून कठोळून आला, कुणीच रुपया दिला नाही. पाहुणे मंडळीने नाकारलं, बँकेने नाकारलं, पतसंस्था. जीवलग मित्र होता आणि त्याच्यापाशी गेला, म्हणलं हो का आता सगळ्यांनी मला नाकारलंय, आता तुला पैसे द्यावेच लागतील का? सगळीकडून फिरून आला आणि शेवटी मित्रापाशी पदर पसरला. याचा अर्थ आधी बऱ्याच ठिकाणी जाऊन आला आणि आता शेवटी मित्राकडे म्हणतोय आता विडल. आता तुम्ही कृपावंत तुकोबाराय म्हणतात त्या अर्थी तुकोबाराय ह्याच्या अगोदर बऱ्याच जणांकडे गेले असतील असं शास्त्र सांगता, असा तर्क आहे, असा अंदाज आहे. आणि मग शेवटी संताकडे विनंती केली, गोमटे ते करा माझे. मग कोणाकडे गेले असतील तुकोबाराय? ऐका, आपल्या जीवनाचं गोमट करणाऱ्या जगामध्ये 4 वस्तू आहेत. सुख प्रदान करणाऱ्या जगामध्ये 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टीशिवाय माणसाचं गोमट होऊ शकत नाही. पहिली गोष्ट संसार, दुसरी गोष्ट जीव, तिसरी गोष्ट देव आणि चौथी गोष्ट संत. या संतांशिवाय या 4 गोष्टींशिवाय माणसाचं गोमट कोणी करू शकत नाही. विडल या जगातला कोणताही वर्ग घ्या, ह्या 4च गोष्टीत बसतो. 5वा वर्गच नाही कृष्ण महाराज. एक तर तो संसारात तरी असेल, तो जीव तरी असेल, तो देव तरी असेल, किंवा ते संत तरी असतील. 5वा वर्ग जगात अजून तरी जन्माला आला नाही. मग तुकोबाराय पहिल्यांदा संसाराकडे गेले आणि विनंती केली, गोमटे ते करा माझे. संसाराला विनंती केली, तुम्ही माझं गोमट करा. आता संसार काय गोमट करणार आहे? तेव्हा स्वतः दुःखमुळे. दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार, जय हो जय हो. संसार दुःख बांधवणी आहे हा संसार, 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 दुःख बांधवणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवणी हा संसार, दुःख बांधवणी आहे, सुख बांधवणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये. दुःख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख 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 पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, 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 ये वडे, ये वडे. दुःख बांधवडे आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. गेले संसाराकडे पण तेवढच सुखरूप नाही ना. संसार दुःख मूळ इवळू इवळू म्हणावं लागतंय. हा चाल बी तशीच आहे, त्याच्यात बी दुःख.
उघडे इंगळे ऐकच म्हणजे चालीव न कळते तो किती दुःख मुळ असं आहे माझं. काय कोण सुखी? पकवाजाला वाटते गायक सुखी, गायकाला वाटतंय पकवाजे सुखी, ह्या दोघांना वाटतंय महाराज सुखी, महाराजाला वाटतंय बसणारी सुखी, बसणाऱ्याला वाटतंय हे उभा राहणार सुखी. सुखी कोणीच नाही. जो देखे सो दुखिया बाबा, 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 बाबा दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, बाबा 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 बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया जो देखे सो दुखिया बाबा, 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 बाबा जो देखे सो आवाज दुखिया बाबा थोड़ा सुखिया कोई नहीं, राजा दुखिया, प्रजा दुखिया, जोगी दुखिया, जंगम दुखिया. कोणाला येत राहा कस काय चाललंय? बरंय बरंय माझी निबार तर खलासच झालेलं आहे. असं कोण म्हणतं का उत्तम चालू आहे माझं, उत्कृष्ट चालू आहे? नाही, बरंय बरंय माझी पोराने हाणलंय. बरंय फक्त म्हणायलाय. आवाज वरचा कमी करा, खालून इथं बॉक्सला सोडा आवाज. हॅलो सोडा आवाज, ले बदल करू नका, एकदा लावून ठेवा. फक्त इकोचं बटन हे करा, बाकी खाली आवाज जास्त द्या. इथं व्यवस्थित कळलं पाहिजे. सगळे दुःखीत संस्कार आहेत मायबाप. काय काहींचं लग्न व्हायना म्हणून त्यांना दुःख आहे, काहींचं जमाना म्हणून दुःख आहे, काहींचं जमलं ती टिकाणा, काहींची टिकली ती नांदाना, नांदली ती पूर्ण व्हायना, झाली ती जगाना. म्हणजे दुःखच आहे ना. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. या जगात सगळे दुःखीत, प्रत्येकाला टेन्शन आहे, पण ज्याला त्याला वाटतं बाकीच्या सुखीत मलाच टेन्शन नाही आणि माझ्यासारखं दुःख कोणाच्याच वाटेला, हा आपला भ्रम आहे. जगात सुखी कुणीच नाही, संसारच दुःखमुळे. बरं, संसाराकडे जाऊन तुकोबाने विनंती केली, गोमटे ते करा माझे बहारे ओझे तुम्हाशी. पहिला वर्ग संसार, त्याच्याकडे जाऊन विनंती केली माझं गोमट करा. अहो संसार म्हणला महाराज मी कसं काय गोमट करेन, कारण मी जन्मालाच आलो नाही. वांजेची या लेखा कैशी जन्मपत्रिका ज्ञानोबाऱ्या सांगतात. जन्मच झाला नाही तर ते संसार निर्माणच झाला नाही तर तेव्हा आपल्याला सुख काय देईन. संसार जड आहे म्हणले. मग तुकोबारा म्हणे संसाराने निराशा केली, म्हणले आपण जीवाकडे जाऊ विनंती केली. गोमटे ते करा माझे. दुसऱ्या वर्गाकडे आले, पार ओझे तुम्हाशे, माझं गोमट करा. आता जीव काय गोमट करील, कारण जीव स्वतः परिपूर्ण नाही आणि अपूर्ण माणसं दुसऱ्याला काय पूर्ण करणार आहे. शिवरात्रीच्या घरी एखादाच गेली म्हणली जेवाय वाडा. शिवरात्र म्हणली कानच हानीन, हे तर मीच उपाशी मेले तुला कुठून वाढू. म्हणजे दोन्ही अपूर्ण आहेत ना. जीव जीवाचं काय कल्याण करणार आहे मायबाप. जीव सुद्धा जीवाचं गोमट करू शकत नाही. तुकोबारा म्हणले माझा भ्रम निरा झाला, संसार दुःखमुळे, जीव अपूर्ण आहे. मग परिपूर्ण असणाऱ्या देवाकडे तुकोबारा गेले. तिसरा वर्ग देव. देवाकडे जाऊन विनंती केली, गोमटे ते करा माझे बार ओझे तुम्हाशी, तुम्ही माझं गोमट करा. गोमट करा या शब्दाचा अर्थ मला सुख, समाधान, सायुज्यता, मुक्ती, परब्रह्म मला पूर्ण करा, व्यापक बनवा. हे सगळे शब्द गोमटे शब्दात आले. मला व्यापक बनवा, मला परब्रह्म स्वरूप बनवा, मला समाधानी बनवा. गोमटे ते करा माझे. देवाकडे गेले, कारण देवासारखा सुखरूप नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु महाराज की जय. हर विठ्ठल.
विठ्ठल 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 भक्त सम्राट हनुमंतरायांच्या या पवित्र दरबारामध्ये 50 वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव समस्त ग्रामस्थ भंडारवाडी कार्यक्रमाचे आवाज बदल करून मग असं चांगला लागला तसं ठेव. कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीमाले मातुर्ग पितुर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते सौजन्यदाते व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक आणि रामकथा प्रवक्ते झाले सगळे. आता हा सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ वेडावलं. गाव लहान पण कीर्ती मात्र महान या न्यायाप्रमाणे या भंडारवाडी नगरीमध्ये अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य हा सोहळा संपन्न होत आहे. यांच्या मुखातून आपण ही रामकथा श्रवण करत आहोत. वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार आणि आमच्यावर लहान भावासारखं प्रेम करणारं वारकरी संप्रदायातलं हे व्यक्तिमत्व आदरणीय उमेश बाबा दसरथे बाबांच्या मुखातून आपण ही रामचंद्रांची जीवनकथा श्रवण करत आहोत. अधिक करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सर्व संयोजक मंडळी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे सुंदर असे गायनाचे साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट माझे लाडके मित्र आमचे उद्धव बापू शिंदे गुरुजी उद्धव बापू सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक मी धन्यवाद आभार मानतो. महाराष्ट्राचा गोड आवाज महाराष्ट्राचे गान कोकिळा भजन सम्राट माझे अतिशय जवळचे मित्र सदानंद गुरुजी कडुळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य माझे बंधू भजन सम्राट प्रवीण महाराज पठाडे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. सुंदर असे मृदुंगाचे साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्रातील ही सर्व दोन्हीही दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. मृदुंग क्षेत्राचा बादशाह माझे जीवलग मित्र मृदुंग महामेरू आमचे कृष्णा महाराज भोरकडे कृष्णा महाराजही उपस्थित आहेत. मृदुंग सम्राट मृदुंगाचार्य आमचे महाराज विठ्ठल महाराज जमदाड त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. विठ्ठल महाराजही उपस्थित त्यांनाही मनापासून मी धन्यवाद आभार मानतो. हार्मोनियमची साथ सुंदर आहे. चोपदार मस्त आहेत. विनेकरी उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग परिसरातील पंचकृषीतील सर्व टाळकरी माळकरी वारकरी माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट नेहमी सावलीसारख्या सोबत राहणारे आमचे मारुती महाराज त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सुंदर साऊंड सिस्टम आहे तुमचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासंदर्भात वेळोवेळी संपर्कामध्ये राहणारे आमचे वैजनाथ जाधव पुण्याला असतात आणि खूप माझ्यावर प्रेम करतात आणि या गावकऱ्यांचा कार्यक्रम आहे पण ते खूप संपर्कामध्ये येते त्यांना धन्यवाद. आधी करून सर्व त्यांचे सहकारी सर्व सप्ताह कमिटीतील संयोजक आयोजक नियोजक सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. जेवढ्यांची नावं घेतली किंवा आली तेवढे सगळे देव आणि ज्यांचे नावं राहते ते महादेव म्हणजे ते ह्यांचे बी देव हे सांगतो. ज्ञानदेव तुम्ही आहे ब्रह्मदेव चांगल्या कामाला वाकटं चालतात ते चांग देऊन चांगल्याला चांगलंच म्हणतात ते नामदेव विठ्ठल. टायमिंगमध्ये सेवा संपन्न करायची आहे आणि मी बी थोडा आजारी आहे कारण बोलण्यावरून जाणवत असेल की रोजची धावपळ पळापळ उष्णतेने मला जरा तोंड आलेले जिबीला असं जरा आलेलं त्याच्यामुळे बोलताना सुद्धा थोडा त्रास होतोय. एखादा शब्द गुतला तर तुम्ही समजून घ्या की महाराजांचं तोंड आलेले कारण बोलताना त्रास होतोय कारण जीभ म्हणजेच आमचं शस्त्र आहे पण त्यालाच अडचण आहे सध्या. पण आता बघू तुमच्या सगळ्यांच्या कृपेने सेवा करू आपण. विठ्ठल 7 ते 9 कार्यक्रमाचा अत्यंत गोड टायमिंग. हा 7 ते 9 आणि संपूर्ण गावाला महाप्रसादाचं नियोजन. एकदा अन्नदात्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा कारण ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी टाळी. पंचपक्वान मिष्टान्न वारकऱ्यांना हे सगळे अन्नदाते देत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद. आणि 7 ते 9चं टायमिंग महिलांसाठी फार फायद्याचं आहे. स्वयंपाकच करायचा नाही. हा आणि ह्या कीर्तनाला आले की मग आपण तरी कुठं जाणार आहे. मग हे बी हळूहळू 8:30 9:09 9च्या दरम्यान म्हणजे पंक्तीच्या टायमिंगपर्यंत का होणार पण मंडपाकडे येतातच ना.
हा फार गोड टायमिंग, फ्रेश टायमिंग, बालगोपाळ अगदी सगळे 9ला तर जेवण 10ला करून माणसं झोपायला मोकळी मायबाप. आणि मी तर म्हणतो गावागावात 7 ते 9 टायमिंग झाली पाहिजे. तुम्ही अशा या मराठवाड्यामध्ये हे फार मोठा निर्णय घेतला आणि अन्नदानाचं ज्ञानदानाचं नियोजन केलं. सगळ्यांच्या चॅनलचा मस्तक सेवेला प्रारंभ विडावलं. हर विठ्ठल 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 विठ्ठल